सरपंच संतोष देशमुख प्रकरणामधील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला आता बीडच्या जेलमध्ये मारहाण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जेलमधीलच बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गीते आणि अक्षय आठवलेकडून आता मारहाण झाल्याचं समजतंय। कराडनं खोट्या केसमध्ये अडकवल्याच्या गीते गँगचा आरोप आहे। तर नेमकं जेलमध्ये काय झालं थेट जेल बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी। देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले ज्या जिल्हा कारागृहामध्ये आहेत त्याच जिल्हा कारागृहामध्ये सकाळी एक शाब्दिक चकमक झाली, दोन टोळ्यामध्ये शाब्दिक चकमक झालेली आहे। आणि जी घटना जी आहे याच जिल्हा कारागृहामधली आहे। त्या ठिकाणी आपण बघू शकतो कशा पद्धतीनं हे ते जिल्हा कारागृह आहे। या जिल्हा कारागृहामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले आणि त्याचबरोबर परळीमधील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। महादेव गीते यांच्यामध्ये वाद घडला आणि वाद जे रूपांतर आहे ते हाणामारीमध्ये झालं। आणि याच्यामध्ये बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गीतेकडनं सुदर्शन घुले आणि त्याचबरोबर वाल्मिक कराडला मारहाण झाल्याची माहिती सूत्रांकडनं मिळालेली आहे। मात्र येणाऱ्या काळामध्ये आणखी काय समोर येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र संपूर्ण गंभीर प्रकार जे आहे ते बीड जिल्हा कारागृहामध्ये घडलेला आहे। नक्कीच संपूर्ण प्रकार घडत असताना तिथली यंत्रणा कुठं होती हे देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणावरती आता पुढे काय कारवाई होती हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड।